आमचं पटतच नाही. मग अशा वेळेस काय सांगाल? बऱ्याचदा दोन्ही साइडने असतं आणि असं सासूकडून पण असतं आणि मुलीकडून पण असतं, की नाही त्यांचं मला पटत नाही किंवा आमचं पटत नाही. तर तो खूप साऱ्या मुली रिलेट करतील, की मुलींचं बाबांसोबत खूप चांगलं पटतं. आईसोबत काहीतरी गुडगुडी होत असतात. तर माझ्या माझ्या जन्मदात्या आईसोबत भांडणं होत आहेत. तर सासू तर कम्प्लिटली एक वेगळी व्यक्ती आहे. तिचं करेक्ट, अपब्रिंगिंग कम्प्लिटली वेगळं झालंय. करेक्ट. गेले 25-30 वर्ष आम्ही एकमेकींना ओळखत पण नव्हतो. सो तिच्या चालीरीती, माझ्या अपब्रिंगिंग ह्या कम्प्लिटली वेगळ्या असू नक्कीच. शकतात. सेम नवऱ्या बाबतीत पण होऊ शकतं, की त्याचे संस्कार, माझे संस्कार वेगळे असतील. तर आपण त्याच्यासोबत छान ॲडजस्ट करतोय. आपल्या आईसोबत छान ॲडजस्ट करतोय. तर सेम आपण आपल्या सासूसोबत पण ॲडजस्ट करू शकतो आणि सेम सासूबाईंनी पण ते लक्षात घेतलं पाहिजे, की आपली पण मुलगी कोणाच्या घरी नांदतीये. सो मग तिला जसं वागवलं गेलं पाहिजे अशी आपली अपेक्षा असेल, तसं आपण जर सुनेकडे बघितलं म्हणजे माझी सासू ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे खरं ओके. सांगायचं तर माझ्या मम्मीपेक्षा पण जास्त माझ्या सासूबाईंशी माझं खूप चांगलं पटतं. थोडीफार ॲडजस्टमेंट दोघी साइडनी झाली तर बेस्ट होते आणि इकॉनॉमिकमध्ये ती एक कन्सेप्ट असते. सो त्यामध्ये असं सांगतात, की अपॉर्च्युनिटी कॉस्ट, की आपल्याला एक गोष्ट मिळवायची. सपोज मी आता इथे तुमच्यासोबत गप्पा मारते, तर माझं तिकडची कुठलीतरी मीटिंग स्किप होते. सो ही अपॉर्च्युनिटी कॉस्ट आपल्याला प्रत्येक ठिकाणी द्यावी लागते. सो जर मला सासूसोबत राहून तिचा छान सपोर्ट मिळणार आहे. कारण आता बोलताना आई बोलतात, की "अरे मी तुला ते जिना वर खाली करायला लावला ना प्रेग्नन्सीमध्ये त्यामुळे तुझी नॉर्मल डिलिव्हरी झाली हां." सो हे काही त्यांच्या एक्सपिरियन्समधून आलेले असतात. सो हे सगळे बेनिफिट्स पण आपल्याला मिळू शकतात, की त्यांचा अनुभव आहे. एक शेअरिंग पार्टनर आपल्याला मिळतो, की एक स्त्री म्हणून ती दुसरी स्त्री आपल्याला छान सांभाळून घेऊ शकते. जसं मी मेन्शन केलं, की माझ्या ओमचं पॅरेंटिंग खूप छान होतं, की आजी-आजोबा म्हणजे आजीसोबत तो छान दिवाबत्ती करतो, आजोबांसोबत छान रेस लावतो. म्हणजे मी रिसेंटली एका रीलमध्ये बघितलं, की बाळाचा पहिला मित्र हा त्याचा आजोबा असतो. करेक्ट. सो मग त्यांचं एक वेगळं रिलेशन असतं. कारण बाबांसोबत थोडी एक भीती असते. पण आजोबा एकदम त्याचा चिअर फ्रेंडली माणूस पार्टनर असतो. असतो. आपल्या बाळाला काय मिळणार आहे? जर आपण थोडीफार ॲडजस्टमेंट केली, तर त्यातून आपल्याला आणि आपल्या बाळाला किती फायदे मिळणार आहेत, हे जर त्या स्त्रीने पण लक्षात घेतलं आणि ऑब्व्हियसली सहज शक्य असेल तर. कारण मेट्रो सिटीजमध्ये माझी अशी अजिबात अपेक्षा नाही, की आई-बाबांनी त्यांचं गावातलं जीवन छान सुख-समृद्धीचं सोडून